बरेच दिवस झाले ना की मी असं समोरासमोर बोललीच नाही. त्यामुळे आज ना खरंच टाईम होता, कारण आज ना ठरवलं होतं की आज बाहेर जेवण करायला जायचं. त्यामुळे ना काही काम नव्हतं, काही नव्हतं, म्हणून म्हणलं की जरा आज थोड्या ना आपण गप्पा पण मारूयात. कारण भरपूर दिवस झाले मी असं ऑनस्क्रीन बोललेलीच नाही आहे. म्हणजे व्हिडिओ टाकते, पण ते ना व्हिडिओ असं मी नंतर व्हॉइस ओव्हर करून टाकते. त्यामुळे म्हटलं की आज ना आपण टाईम आहे तर आज व्हिडिओ एक बनवूच या. त्यामुळे ना आज थोडा टाईमही होता आणि आम्हाला संध्याकाळी जेवण करायला बाहेरच जायचं होतं. त्यामुळे म्हटलं की रेडी व्हायच्या अगोदरच ना तुमच्यासोबत थोडेसे गप्पा पण माराव्या आणि माझं जे गेट रेडी विथ मी आहे ना ते पण तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. म्हणजे सिम्पलच मेकअप करणार आहे, कारण संध्याकाळ झालेली आहे. नंतर आलेच ते पूर्ण काढत बसण्यापेक्षा ना बाहेर जायचं असलं तरी पण ना आपलं जे रेग्युलरचं आपण ऑफिसला जाण्यासाठी ते जे मेकअप करतो ना सिम्पल, तसंच मी आज मेकअप करणार आहे. आणि पण बरेच दिवस झाले होते बोललेली नव्हती अशी. त्यामुळे म्हणलं की जाऊ दे, आज ना टाईम आहे ना आपल्याकडे, तर थोडा वेळ गप्पा पण मारूयात. कारण दररोज तेच रुटीन ना खरंच बोर होऊन जातं माणूस. कारण आत्ता सध्या पाऊस छान पडतोय आणि बाहेर वातावरण खूप छान आहे, पण ना आपल्याला ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे आणि म्हणजे सुट्ट्या नाहीत घेता येत. त्यामुळे ना दररोज सकाळी जरी कंटाळा जरी आलेला असला, मन जरी करत नसलं की आज ऑफिसला जायचं, तरी पण ना आज आपल्याला म्हणजे दररोज आपल्याला ऑफिससाठी जावं लागतं. एक दिवस भेटतो संडेचा, पण त्या दिवशी ना आपल्याला बरेच कामं असतात. म्हणजे 8 दिवसाचे भरपूर कामं पेंडिंग ठेवलेले असतात. त्या दिवशी असं वाटतं की हा जाऊ दे, आपण ना म्हणजे हे जे काम आहे ते संडेला करून घेऊया. असं म्हणत म्हणत ना बरेच कामं संडेसाठी पेंडिंग राहिलेले असतात आणि ते कामं करत करत ना अख्खा संडे निघून जातो. त्यामुळे ना जास्त आरामही होत नाही. त्यामुळे माझ्या फ्रेंड्स पण भरपूर म्हणल्या की आणखी जास्त व्ह्यूज येत नाही. ते तर ना तू असं करत जा की व्हिडिओ ना संडेलाच म्हणजे 5-7 एक आठवड्याचे तर बनवून ठेवत जा. म्हणजे दररोज तुला एक अपलोड करायला पण इझी जाईल आणि जेव्हा तू ऑफिसवरून थकून येते ना तेव्हा तुला काही लोड पण नाही येणार की हा मला आज संध्याकाळी म्हणजे माझं रुटीन शेअर करायचं आहे ते आहे. त्याच्यामुळे ना संडेलाच थोडा टाईम भेटतो आणि एक दिवस आपण फ्री असतो. तर त्या टायमिंगमध्ये ना 8 दिवसाचे जे आपले व्हिडिओ आपल्याला लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकायचे असतात. सर काय करायचं पोरांचं जेवण काय करायचं? मुझे देर लगेगी. जो डे का जो मैनेजर है उसने पैसा भेजा है, मैंने उसको पैसा दिया था टिफिन के लिए. वो अदर 3 बंदे का टिफिन है उधर 13 को छोड़ के. उनका असे वहीचे पानं उलगडल्यासारखे उलगडले ते यांना ऑर्डर करायचे. एवढं फास्ट ऑर्डर केले कसं व्हायचं? हां करा तुमच्या आवडीनं ऑर्डर काय करायचे. तर काही समजलं नाही काय करायचं, त्यामुळे त्यांचं कार्ड त्यांच्याकडेच दिलं. म्हणलं तुम्हीच बघून घ्या. ते ना आपण मटेरियल देत नाही ना, आपण मोजूनच मटेरियल देणार आहे त्यांना. ऑर्डर देऊन बरेच वेळ झाले, पण काही आमची ऑर्डर आलेली नाही आहे. आणि यांचं इकडं बघा, इथे कंटाळून इकडे मोबाईल वगैरे बसलेले आहेत. बघूया आता वाट बघण्याशिवाय तर काही ऑप्शन नाही आहे. इतक्या वेळेस ना घरी जेवण करून पण झालं असतं, पण जाऊ दे म्हणलं की आज ना यांच्याकडून मला ऑफर होती की चल आज माझ्याकडून तुला डिनर पार्टी म्हणून ना आज आम्ही खास बेट केलेला होता इकडं.
हो दोन. तर तुम्हाला हा ब्लॉग ना कसा वाटला ना हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. बाय बाय.